रत्नागिरी शहरालगतच्या ह्या भागातून हा जो आपण उभे आहोत तो संपूर्ण मिऱ्या कोल्हापूर नागपूर हा राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे। जवळजवळ 2 वर्ष हे काम सुरू आहे आणि आता पुन्हा या कामाला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मुळात आंबा ते साखरपा हा टप्पा आपल्या परिसरात येतो 56 किलोमीटरचा। मिळालेल्या माहितीप्रमाणे साधारणपणे 42 किलोमीटरचं कॉन्क्रीट डाव्या बाजूचं पूर्ण झालेलं आहे आणि 44 किलोमीटरच्या दोन्ही बाजूचा कॉन्क्रीटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे। मूळ निविदा होती 930 कोटीची, पण त्यातले काही बांधकामं कमी केल्यानंतर तो आकडा आला जवळजवळ 867 कोटीचा। इथपर्यंत सारं ठीक होतं, पण आता पुन्हा नव्याने ह्याच कामामध्ये 92 कोटीची नव्याने निविदा काढण्यात आली। त्या 92 कोटीमध्ये नेमकं आहे तरी काय? मग 92 कोटीची निविदा काढण्यापूर्वी पूर्वीची जी मंजूर होती 930 कोटीची त्यामध्येच कामं ती का समावेश केली गेली नाहीत हा प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित होतो। मुळात मूळ निविदा 930 कोटी नंतर ती झाली 867 कोटीवरती गेली आणि आता 92 कोटीच्या नवीन कामामध्ये टप्पा 1 मध्ये पहिलं काम आहे ते साधारणपणे 45 कोटी 3 लाखाचं कुवारवाव येथील जो सर्व्हिस रोड आहे तो 3 पदरी कॉन्क्रीटीकरण करायचं आहे। म्हणजे शहराच्या अत्यंत जवळचा भाग म्हणजे कुवारवाव। त्यापुढे गेला तर नरेंद्र महाराज संस्थांच्या नाणीज येथील सर्व्हिस रोड जो 7.5 मीटरचा होता तो आता 9 मीटरचा करण्यात आला आहे, त्याचा सुद्धा समावेश ह्याच कामामध्ये आहे। आणि साखरपा इथे अंडरपास असं तिन्ही मिळून 45 कोटी 3,57,000चं हे पहिल्या टप्प्यातलं 92 कोटीतलं काम। दुसरं काम आहे 11 कोटी 71 लाख। यामध्ये काय आहे की ह्या रुंदीकरणामध्ये जे MIDCची पाईपलाईन असेल, जिल्हा परिषद ग्रामीण भागातली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असेल किंवा साधारणपणे महावितरणचे पोल असतील, विद्युत काम असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, ते शिफ्टिंग म्हणजे स्थलांतरित करायचं, त्या सगळ्याला ह्या साधारणपणे 56 किलोमीटर हे जे काही येतं आहे त्याच्यासाठी खर्च केला 11 कोटी 71 लाख। आणि चौथ्या टप्प्यामध्ये साधारणपणे आपण बघितलं तर 30 कोटी 3,42,000मध्ये 5 ठिकाणी बॉक्सल आहेत। बॉक्स स्टेट बँक कॉलनी, गणेश कॉलनी, TRP जवळ, कुवारवाव, महालक्ष्मी खेडशी आणि साखरपेच्या खालच्या उत्तरात म्हणजे दख्खनमध्ये। आणि त्याच्यामध्ये सुद्धा फूट ब्रिज काही घेतलेले आहेत, कारवांचेवाडी आहे, खेडशी आहे, कर्जारी आहे, साखरपा आहे आणि 64 ठिकाणी जोड रस्ते आहेत ज्यांना लोकांना आजूबाजूच्या जाणे येणं सुलभ व्हायला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी 92 कोटीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। पण त्याच्यामध्ये पुन्हा कुवारवावजवळ आंबेडकर भवन ते रेल्वे स्टेशन जवळ एक फ्लायओव्हरचा नवा प्रस्ताव या राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत आणि त्याचा डिटेल प्लॅन म्हणजे DPR पूर्ण आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। साधारणपणे 1.5 किलोमीटरचा फ्लायओव्हर असेल आणि साधारणपणे 200 कोटी रुपये खर्च करून तो उभारण्यात येणार आहे असं ह्या बांधकाम विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजलं। पण एकंदरीतच काय की गेल्या 2 वर्षामध्ये मिऱ्या कोल्हापूरचं काम सुरुवातीला ज्या गतीने होतं ते पावसामध्ये काही प्रमाणात थंड झालं आणि अजूनही ही मशिनरी आपण बघतोय पाठीमागे याला रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणामध्ये हा महत्त्वाची यंत्रसामुग्री वापरली जाते आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा मार्च 2026 पर्यंत यांना मुदतवाढ देण्यात आली आणि 92 कोटीचं नव्याने काही कामं समावेश केलेली आहेत। एकंदरीतच म्हणजे साधारणपणे हा आकडा मिऱ्या कोल्हापूर पूर्ण होईपर्यंत 1000 कोटीच्या आसपास जाईल अशी शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जाते। टाइम डिले करता किशोर वळसो, शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।